माझं नाव वंदना आहे. मी आज माझ्या कुकिंग चॅनलवर गुजराती हलवा बनवते आहे. आज आपण हलवा बनवतोय. त्याच्यासाठी लागतं आधी बेटर. त्याच्यामध्ये मी टाकले आहे तांदूळ, 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ. तिला 8 तास भिजवून त्याला झाकून ठेवलं. हे बेटर तयार झालं. यासाठी आपण घेतलेले आहे लसूण, अद्रक, थोडी साखर, तीळ, हळद, हिंग, ओवा, मिरची, याच्यात थोडे जिरं आणि राई, मोहरी आणि ते आहे आपल्याला दुधी. त्याच्यात आपण टाकूया थोडी कोशिंबीर. कोशिंबीरमुळे स्वाद छान येतो. आणि थोडा कढीपत्ता आणि तेल आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण बेटर मध्ये टाकण्यासाठी मिरची, लसण आणि अद्रक आणि थोडं जिरं. जिऱ्यामुळे स्वाद छान येतो, म्हणून थोडं जिरं आपण त्यात पिसून टाकायचं आणि क्रश करू. बेटर मध्ये क्रश केलेलं सामग्री. आता त्यामध्ये आपण टाकूया थोडी साखर चवीप्रमाणे. तुम्हाला लागलं गोड टाका, कमी टाका. मी थोडी जास्त टाकते टेस्टसाठी. त्यात टाकायची थोडी हळद आणि थोडी तीळ आणि बाकी नंतर टाकायची. त्यात टाकायच्या थोड्या ओवा. आता त्यात टाकायचं थोडं आपण किसलेली दुधी. आणि चवीपुरतं मीठ. चवीप्रमाणे मीठ. नंतर त्या बेटरला आपण मिक्स करायचं. आपण टाकूया तेल. जेवढं तेल जास्त तेवढा हलवा मुलायम आणि खुसखुशीत येतो. आता त्याच्यात टाकूया आपण कढीपत्ता, राई, मोहरी, राई आणि जिरं. तेलला थोडं गरम होऊ द्यायचं, नंतर टाकायचं. नंतर त्यात टाकायचं आपला कढीपत्ता, हिंग आणि थोडी ओवा. आणि त्यात थोडा अजून आपण तीळ काढली होती, त्यातनं थोडी तीळ टाकायची. नंतर आपण त्याला फोडणी दिल्यानंतर आपण जे बेटर बनवलं त्यात टाकायचं. त्या बेटर मध्ये टाकून द्यायचं. जे बेटर बनवलं होतं त्याच्यात आपण जो फोडणी दिली ती आता आपण मिक्स करायची. चांगला एकजीव होतो त्याला मिक्स करायचं कम्प्लीट. बनवण्यासाठी स्पेशल कुकर येतो. त्याच्या खाली हे स्टँड असतं. त्या स्टँड मध्ये थोडी वाळू किंवा रेती म्हणता ते आणायचं. ते फुल करून त्याला गॅसवर ठेवायचं. नंतर हा आतला भाग कुकरचा त्याला आपण गॅसवर ठेवूया आणि स्लो फ्लेम ठेवावा लागतो. आपण जे आधी स्टँड दाखवलं मी त्याच्यात रेती भरली त्याला फ्लेमवर ठेवून द्यायचं स्लो फ्लेमवर.
नंतर त्याला स्लो करायचा आणि त्याच्यावर आपण हा कुकर ठेवायचा आणि ह्या कुकर मध्ये आधी आपल्याला टाकायचं तेल. तेल टाकल्यानंतर त्याला थोडं आपण असं फिरवून घ्यायचं की तो आपला जो हांडवा असतो तो याला चिटकायला नको म्हणून. थोडी अजून तिळीमुळे खूप स्वाद येतो. जेवढी तीळ जास्त तेवढा स्वाद छान. नंतर आपण टाकायचं त्याच्यात हे आपलं बनवलेलं बेटर. स्वाद छान येतो हांडव्याला. आणि हे झाल्यावर नंतर हे वरून त्याला झाकून द्यायचं आणि वजनासाठी काहीतरी अशी वजनवाली वस्तू ठेवायची. आता माझ्याजवळ हा एक खलबत्ता, मी तो खलबत्ता ठेवला. वजन आपण तयार केलाय हांडवा, त्याला आता 25 मिनिटं अगदी स्लो याच्यावर होऊ द्यायचं. आणि तो का वेळ लागतो की त्यात आपण रेती टाकली, त्या रेतीवरनं त्याचा तयार होतो, त्यामुळे त्याला 25 मिनिटं लागतात. 20 किंवा 25 मिनिटं, जास्त राहिला तर 25 मिनिटं, कमी राहिलं तर 15-20 मिनिटात होऊन जातो. माझ्या नवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. मी नवीन मराठी व्हिडिओ बनवेल.